प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 3 ऑगस्ट 2026 सोमवार। मी देवाला समोरासमोर पाहिले। याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पेनिएल ठेवले, कारण तो म्हणाला, मी देवाला समोरासमोर पाहिले तरी माझा जीव वाचला. उत्पत्ती 32 अध्याय 30 वचन. याकोबाचा विश्वास होता की देवाचे मुख पाहून कोणीही जीवित राहू शकत नाही. जुन्या करारातील अनेक संतांचीही अशीच समजूत होती. ते देवाला भस्म करणारा अग्नी आणि अगम्य प्रकाशात वास करणारा म्हणून ओळखत होते. तथापि तो भस्म करणारा अग्नी पवित्र आणि मत्सरी देव असला तरी तो अबराबर प्रेम आणि कोमल करुणेने भरलेला देवही आहे. पवित्र शास्त्र म्हणते, परमेश्वर मोसेशी जसा मनुष्य आपल्या मित्राशी बोलतो तसा समोरासमोर बोलत असे. निर्गम 33 अध्याय 11 वचन. मी अनेक वडिलांना आपल्या मुलांशी प्रेमाने आणि सौम्यपणे वागताना पाहिले आहे. मुले चूक केली तरी ते त्यांना योग्य शिस्त लावून योग्य मार्गावर आणतात. आपल्या मुलांचे शिक्षण, चरित्र आणि भविष्य यांना महत्त्व देत असल्यामुळे ते त्यांच्या हितासाठी कोणत्याही त्याग करण्यास तयार असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रेम स्पष्ट दिसते. त्याचप्रमाणे आपल्या प्रभूचा चेहरा कृपा आणि प्रेमळ दयाळूपणाने उजळलेला आहे. प्रथम परमेश्वराचे मुख त्यांची दैवी उपस्थिती प्रकट करते. त्या उपस्थितीतून परिपूर्ण शांती मिळते. देवाचे सेवक मंडळीवर आशीर्वाद घोषित करतात तेव्हा ते म्हणतात, परमेश्वर आपले मुख तुमच्यावर उंचावो आणि तुम्हाला शांती देवो. हन्ना 6 अध्याय 26 वचन. परमेश्वराच्या उपस्थितीतून मिळणारी शांती जग देऊ शकत नाही किंवा गिरावून घेऊ शकत नाही. ती सर्व समजूत पलीकडील देवाची शांती आहे. त्यांच्या कृपामय मुखामुळे आपल्या अंतःकरणात आनंद आणि समाधान भरते. दुसरे म्हणजे त्यांचे मुखातून आपल्या त्यांची कृपेची अपार समृद्धी मिळते. परमेश्वर आपले मुख तुमच्यावर प्रकाशमान करो आणि तुमच्यावर कृपा करो. हन्ना 6 अध्याय 25 वचन. त्यांचे मुख आपल्यावर प्रकाशते आणि तो तेजस्वी प्रकाश त्यांची लेकरावर ओतलेल्या जाणाऱ्या कृपेत बदलतो. दाविदाला हे चांगले ठाऊक होते, म्हणून त्याने घोषित केले की परमेश्वराची प्रेमळ कृपा जीवनापेक्षाही श्रेष्ठ आहे. स्तोत्रकर्ता आपल्याला परमेश्वराचे मुख कसे शोधावे ही शिकवतो. मी नीतिमत्व तुझे मुख पाहीन. जगा झाल्यावर तुझ्या प्रतिमेत मी तृप्त होईन. स्तोत्रसंगीता 17 अध्याय 15 वचन. प्रिय देवाचे लेकरांनो, जशी प्रेमळ मुले आपल्या वडिलांचा चेहरा पाहण्याची आस धरतात, तशीच परमेश्वराचे मुखाची आस धरा. स्तोत्रकर्ता प्रेमाने प्रार्थना करा. तुझे मुख तुझ्या सेवकावर प्रकाशमान कर आणि मला तुझे नियम शिकव. स्तोत्रसंगीता 119 अध्याय 135 वचन. परमेश्वर मुख सतत शोधा आणि त्यांची कृपामय उपस्थितीत मिळणारे विपुल आशीर्वाद प्राप्त करा. पुढील मनासाठी वचन. तू म्हणालोस, माझे मुख शोधा, तेव्हा माझे हृदय तुला म्हणाले, हे परमेश्वरा, मी तुझा मुख शोधीन. स्तोत्रसंगीता 27 अध्याय 8 वचन. आजचे बायबल वाचन सकाळ स्तोत्रसंगीता 63 अध्याय 64 अध्याय 65 अध्याय. संध्याकाळ रोमकारस 6 अध्याय. धन्यवाद.